नमस्ते, मी गणेश पवार। आमच्या कापिल गावामध्ये बोगस मतदारासंदर्भात मी गेली 7 दिवसापासून धरणे आंदोलनात बसलेलो आहे। यापूर्वी या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करावे या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। त्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं होतं की या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आम्हाला कोणतेही अधिकार नाहीत। तसेच या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करायचे असतील तर तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला रितसर अर्ज द्यावा व तिथे जाऊन गुन्हा दाखल करावा। या अनुषंगानं मी या ठिकाणी 9 दिवस आमरण उपोषणात बसलो होतो। त्यावेळी कराड शहर पोलीस स्टेशन यांना या लोकांच्या वरती गुन्हे दाखल करावे म्हणून रितसर अर्ज दिला होता। त्या अर्जाच्या अनुषंगानं कराड शहर पोलीस स्टेशन यांनी मला एक पत्र दिले। या पत्रामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितले आहे की या लोकांच्या वरती जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, तसेच यांनी जे काही बनावट डॉक्युमेंट बनवलेले आहेत, तरी ही फसवणूक निवडणूक शाखेची व तिथल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे। तरी त्या निवडणूक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी रितसर आमच्याकडे येऊन तक्रारी अर्ज अथवा तक्रार दाखल करावी। त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू। तरी तुमचा जो आमच्याकडे अर्ज आलेला आहे तो अर्ज आम्ही त्या कार्यालयाला वर्ग करीत आहे असं रितसर त्यांनी मला लेखी व तोंडी सांगितलेलं आहे। तरी प्रांत अधिकारी हे सांगत आहेत की तिथे जाऊन गुन्हे दाखल करा आणि पोलीस स्टेशन सांगतंय की तो त्यांचा विषय आहे, त्यांनी आमच्याकडे रितसर तक्रार दाखल करावी। म्हणजे हा जो या कार्यालयातनं त्या कार्यालयात, त्या कार्यालयात ह्या कार्यालयात जो उडवाउडवीचा कागद केला जातोय किंवा जी चर्चा केली जाते हे कुणाच्या आशीर्वादाने केली जाते, याबाबत या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे। तरी या लोकांच्या वरती जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी आंदोलनातून मागे हटणार नाही। तसेच माझ्या 9 दिवसाच्या आमरण उपोषणाच्या अनुषंगानं मला एक पत्र दिलं होतं। त्या पत्रामध्ये आम्ही योग्य ती कार्यवाही करू असा शब्द देऊन असं लेखी पत्र मला दिलं होतं। त्या पत्रामध्ये कुठेही या लोकांची नावे कमी करावी असा संदर्भातला कुठेही उल्लेख नव्हता। याबाबत मी जे आता धरणे आंदोलनाला बसलो आहे यावेळी मी प्रांत अधिकारी यांना व जिल्हाधिकारी यांना रितसर पत्रव्यवहार केला होता व या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा हे सांगितलं होतं। त्या पत्राला प्रांत अधिकारी यांनी उत्तर दिलं आहे की तुम्ही आमच्या कार्यालयाला जाणून बुजून त्रास देत आहात अशी आमची धारणा झाली असून तुम्ही योग्य त्या न्यायात दाद मागावी तरी आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे असं लेखी उत्तर त्यांनी मला दिलं आहे। परंतु मी त्यांच्यावरती व अव्वल कारकून युवराज पाटील व या लोकांच्या वरती कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकारी व उपविभागीय आयुक्त पुणे यांना रितसर तक्रारी अर्ज दिलेले आहेत। जोपर्यंत यांच्यावरती योग्य ती कारवाई होणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही। तसेच माझ्या उपोषणाच्या अनुषंगानं प्रांत अधिकारी यांनी या लोकांची सुनावणी घेतली होती। त्या सुनावणीमध्ये या लोकांची नावे कमी करण्यासंदर्भातले आदेश झालेले आहेत। परंतु जी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादी जी आता प्रसिद्ध झालेली आहे त्या मतदार यादीमध्ये आता या लोकांची नावे दिसून येत आहेत। जर या लोकांची मतदार यादीत नावे असतील तर त्यांना मतदार करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही। मग प्रांत अधिकारी यांनी दिलेले आदेश कुठल्या आधारावरती दिले? जर या लोकांची नावं कमी होणार नव्हती तर हे आदेश कशासाठी दिलेत व का दिले? मग फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक हे उद्योग चालू आहेत का निवडणूक शाखेचे? याबाबत रितसर या गोष्टीची सर्वांची चौकशी होणं आवश्यक आहे। म्हणून मी जे धरणे आंदोलन धरलेलं आहे ते आंदोलन मी
अजून तीव्र करणार आहे आणि या लोकांच्या वरती कारवाई होणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.